जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग नागपुरात 3 दिवस होणार आहे। 13, 14 आणि 15 जानेवारीला हा प्रयोग होणार आहे आणि त्याची भव्य दिव्य अशी तयारी नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये सुरू आहे। जिल्हाधिकारी स्वतः या सगळ्या बाबीचा आढावा घेत आहे। सांस्कृतिक मंत्रालयातर्फे हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर तयारी विशाल अशा पद्धतीने या ठिकाणी केल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कशा प्रकारे तयारी आहे, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, कशा प्रकारे नेमकी तयारी झाली? याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कल्चरल डिपार्टमेंटनी पूर्ण राज्यभरामध्ये जिल्ह्यानिहाय महानाट्य आयोजन करण्याचे निर्देश दिलेले आहे आणि त्याचं सुरुवात आपल्या नागपूरपासून, त्याचं उद्घाटन, महाउद्घाटन आपल्या नागपूरपासून येत्या 13, 14 आणि 15ला होणार आहे। त्या उद्घाटनाकरिता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय सगळे त्या कार्यक्रमाला इथे येऊन उद्घाटन होणार आहे। त्यासाठी तयारी आमची बऱ्यापैकी संपत आलेली आहे। त्याच्यामध्ये स्टेजचं निर्माण असावं, ज्या ठिकाणी यशवंत स्टेडियमला जे कार्यक्रम होणार आहे त्याचं तयारी, लोकांच्या येण्याची सोय, बसण्याची सोय, सगळं एंड टू एंड आपली तयारी, त्यासाठी विविध कमिट्यासुद्धा बनलेल्या आहे। इन्व्हिटेशन कार्ड, पासेस, जवळपास आमच्या असेसमेंटनुसार डेली जवळपास 10 ते 12 हजार लोक इथे हा महानाट्य बघायला येणार आहे। तर मोठ्या असं भव्य दिवस स्वरूपाचं हे महानाट्य होणार आहे आणि सगळी तयारी याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे सगळे डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट सगळ्यांच्या टीम याच्यानुसार याच्यात बनवण्यात आलेले आहे आणि मला असं वाटतं की चांगल्या रीतीने आणि सगळ्या नागपूरकरांनी याचा लाभ घ्यावा। उद्यापासून पासेस डिस्ट्रीब्युशन आपण सुरू करणार आहे आणि मला असं वाटतं की इथे चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि एवढं चांगलं महानाट्य जाणता राजा शिवाजी महाराज यांच्या लाईफवर जे नाटक होणार आहे त्याचं सगळ्यांनी नागपूरकरांनी येऊन इथे संध्याकाळी 5:30 ते 9:30 पर्यंत याचा आस्वाद घ्यावा। नागपूरकरांसाठी किती, कारण या महानाट्याची सुरुवात जी आहे ती नागपूरपासून होते आहे। सांस्कृतिक मंत्रालय स्वतः याचा पुढाकार घेत आहे। शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण। माझं तेच विनंती आहे की सगळ्यांनी मोठ्या, त्यामुळेच आपण हा जो कार्यक्रम आहे यशवंत स्टेडियमला ठेवला, जेणेकरून मोठ्या प्रमाणात लोकांना बसण्याची व्यवस्था इथे होईल आणि आमचं असं अंदाज आहे की 3 दिवसामध्ये जवळपास 60 ते 70 हजार लोक हे बघेल आणि पासेस देताना आम्ही तेच बघितलं आहे की शहर आणि ग्रामीण दोन्हीच्या नागरिकांपर्यंत पासेस पोहोचेल असं आमचं नियोजन झालेलं आहे। नक्कीच नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तयारी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि 60-70 हजार लोक या 3 दिवसामध्ये या महानाट्याचा आनंद या ठिकाणी घेऊ शकणार आहे, त्याचं महत्त्व जाणून घेऊ शकणार आहे। कॅमेरामन साईस, सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।